नमस्कार मित्रांनो, आज तुम्हाला मी एक हाय प्रोटीन रेसिपी सांगतो तुम्हाला, कारण तुम्ही पण करू शकता. आणि ह्याच्यामध्ये काय जास्त नाही की हे पाहिजे की एवढं खर्च भरपूर होईल. कमी खर्चामध्ये तुम्हाला सांगतो, कारण मी यूज करतो. मला कधी वर्कआउटला जायचं असेल तर आधी करतो, नाहीतर मला असं कधी मील घ्यायचं असेल तर हा मील चांगला आहे. तुम्ही पण ट्राय करा नक्की. मी पण खूप ट्राय करतो, कारण मी हप्त्यातून हा मील 4 टाईम तर यूज करतो. कारण मला खूप हा मील आवडतो. कारण मी मित्रांनो रात्री मी हे मूग मूग मी भिजत ठेवले होते आणि ते आता हे केलं, पाणी त्याच्यात घाललं आहे आणि ते मूग ह्याच्यामध्ये टाकणार आहे. मिक्सरला लावायचे मला ते बारीक करण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये मित्रांनो मी मिरची मिरची ॲड करतोय, परत कोथिंबीर ॲड करतोय आणि थोडं अद्रक. तुम्ही पण बघून ठेवा. मूग, मिरची, अद्रक आणि कोथिंबीर हे मिक्सरला लावून घ्यायचं वाटण. आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो, त्याच्यानंतर काय, मिक्सरला हे वाटण झालं की त्याच्यामध्ये 2 किंवा 3 अंडी मिक्स करायची. मिक्स केल्यानंतर आपण आमलेट कसा फ्राय करतो तसं आमलेट आपला तवा किंवा काय असेल त्याच्यावर तुम्ही आमलेट फ्राय करू शकता. आमलेटसारखं फ्राय करायचं. आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, कारण हाय प्रोटीन मील आहे हा. आणि मी पण ट्राय करतो मी पण करतो, म्हणून तुम्हाला सांगतो. कारण कोणाला काय माहीत नसेल काय असतं, कशामध्ये प्रोटीन असतं. तुम्ही पण नक्की ट्राय करा. मी पण करत असतो. माझ्या हप्त्यातून 4 टाईम हा मील असतो. तुम्हाला दाखवतो नंतर नेक्स्ट स्टेप. चलो लेट्स गो. आता मी मिक्सरला हे सर्व वाटण लावून आणलं आहे, जे तुम्हाला सांगितलं ते. आणि मी ह्याच्यामध्ये 3 अंडी आणि मीठ मसाला म्हणजे जे आपल्याला पाहिजे ते मिक्स करून घेतलं. ह्याच्यामध्ये 3 अंडीच घेतले. आणि आता हे आता वाटण केलंय मी, ते आता मी ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहे. हे बघा पूर्ण वाटण. आणि हे आता मी फ्राय करणार आहे. तुम्हाला दाखवलं रेसिपी नंतर झाली की. चलो लेट्स गो फ्राय करायला. चलो आपली रेसिपी झालेली आहे. आणि आपला मूग आमलेट म्हणजे सर्व हे केलं बघा कसं आहे तो आपली रेसिपी. नक्की मित्रांनो तुम्ही पण ट्राय करा. म्हणजे तुम्ही घरी बनवू शकता, आईला सांगू शकता. कारण आपल्या घरून हे अलाउड काय मुलांना अलाउड असतं की प्रोटीन घेऊ नको, असा प्रॉब्लेम आहे. म्हणून नक्की हे प्रोटीन रेसिपी आहे. आणि तुमच्या आई किंवा बहिणीला सांगा बनवायला. आणि मी स्वतः बनवतो. माझी आई नाही होते म्हणून तर माझं डाएट मलाच बनावं लागतं. आणि तुम्हाला ही नक्की रेसिपी आवडली असेल तर ही व्हिडिओ सर्वांना शेअर करा. कारण आपल्या आजूबाजूच्या म्हणजे मित्रमैत्रिणींना प्रोटीन प्रोटीन रेसिपी आहे, तर त्यांना आपण बनवू दे. म्हणून तुम्ही जितक्या लोकांना शेअर कराल तेवढी शेअर करा ही व्हिडिओ. आणि तुम्हाला ही व्हिडिओ आपला रेसिपी आवडली असेल तर तुम्ही ही व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.